राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचे महाराष्ट्र अध्यक्ष सुनील तटकरे यांनी मनपाच्या निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. राजकीय परिस्थिती लक्षात घेत वेगवेगळे लढतो, पण कटुता वाढणार नाही याची खबरदारी सर्व स्तराला घेतली गेली. म्हणूनच परवा माझा मुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष दादांना चर्चेदारांनी बोललो, बावनकुळे बोललो, माझ्या दृष्टीने तो विषय संपलेला आहे. आता हे 15 तारखेपर्यंत चालू राहील. पण त्यांनी आव्हान दिले. ठीक आहे ना, शेवटी मी म्हटलं ना की राजकारणामध्ये अशा पद्धतीचे आरोप होत असतात. त्याच्याबद्दल जर एकत्रित त्यांच्यासोबत आपण सत्तेत आहोत. आता ज्यांच्यासोबत तुम्ही सत्तेत आहात त्यांच्यावरच सातत्यानं आरोप होत आपण सोबत बसताय, निर्णय एकत्र घेतात. अजितदादांनी भाजपवर पुण्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर टीका केली. त्याच्या आधी पण ते म्हणाले की भाजपच आमचं एक प्रतिस्पर्धी किंवा शत्रू. पण ही भाषा मी राज्यामध्ये अपरिवर्तन निर्माण झाले. 14 वर्ष आम्ही आणि काँग्रेस लोकशाही आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून सत्तेवर होतो. त्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या वेगळ्या लढल्या गेल्या. 99ला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्यावेळेला अत्यंत गलिच्छ शब्दात त्यावेळच्या काँग्रेसच्या नेतृत्वाने शरद पवार साहेबांच्यावरती प्रचंड टीका केली. पण निवडणुकीच्या नंतर आम्ही सत्तेत 15 वर्ष एकत्रित राहिलो. 14 ते 19 देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं. त्यावेळेला सुद्धा शिवसेना, भाजप, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणा सगळीकडे एकमेकाच्या विरोधात लढलं. त्यावेळेला सुद्धा याच पद्धतीचे शब्दप्रयोग झालेले आपल्याला आठवत असतील. कल्याणला, मुंबईला काय झालं, पण सत्ता आपापल्या परीने आम्हाला द्यावं लागेल. पण निवडणुकीपूर्वी ज्या वेळेला आम्ही सगळेजण बसलो होतो त्यावेळेला परस्परांच्या विरोधामध्ये स्थानिक पातळीवरच्या परिस्थितीनुसार आपण वेगळे लढतो किंवा कटुता होणार नाही याची वक्तव्य करावीत असं ठरलं होतं. तरी एका दीर्घकाळ आम्ही एकत्रितपणाने काम केलं. 99 पासून 23ला आम्ही वेगळा निर्णय घेतला. त्याच्यामुळे इतरांच्या जेवढी कटुता निर्माण झाली तेवढी नाही झाली. निवडणूक सोबत लढताना थोडंसं समाधानाची भूमिका येणं हा भाग होऊ शकतो, पण याचा अर्थ उद्याच्या भवितव्यामध्ये काय घडेल असं लगेच अनमार्थ काढणं योग्य नाही. काळाच्या मुद्रात काय दडलेलं असेल ते आपोआप बाहेर नंतर येईल. पण आज तरी तशापैकी कुठली चर्चा माझ्या स्तरावरती किंवा राज्य पातळीवरती कुठे त्या ठिकाणी नाही. पण हे फक्त वक्तव्य मर्यादित पकडावं सगळं. त्यांनी भाष्य केले ते तिथेच केले. ते राज्यात अनेक ठिकाणी प्रचाराला गेले, पण अनेक इतर ठिकाणी त्यांनी हे वाक्य उच्चारल्याचं मी ऐकलेलं नाही. बोलू शकतात ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, पण इतर ठिकाणी प्रचाराला जाऊन ते बोलले तसं दिसत नाही. तिथे युतीने लढतो सोबत, वस्तुस्थिती खरी आहे. हे सगळ्या महाराष्ट्रातल्या एनसीपी दोन्ही गटाला उभारी देणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये असं वाटतं सध्या निवडणुकीमध्ये यश प्राप्त करताना जवळपास मंत्रिमंडळाची शपथ होण्याच्या आसपास आम्ही पोहोचलो, पण काही कारणामुळे नाही झालं. 19ला सुद्धा चर्चा झाली. 22ला सुद्धा एकनाथरावांनी भूमिका घेतल्यावर पक्षाच्या सर्व आमदारांनी साहेबांना पत्र दिलं. त्यावेळेला 3 जणांची कमिटी नेमली गेली. त्यावेळेला सुद्धा इथपर्यंत पोहोचलो आणि परत आम्ही माघारी आलो. 23ला आम्ही निर्णय कॉन्शियसली घेतला. आज मी पुन्हा एकदा सांगतो आपल्या मार्फत एनडीए मध्ये जाण्याचा निर्णय आमचा अधोरेखित आहे. विरोध असण्याचं काही कारण नाही, कारण माझा व्यक्तिगत विरोध राहू शकत नाही, कारण आम्ही सामूहिक लिडरशिपमध्ये निर्णय घेतो. आमची पक्षांतर्गत डेमोक्रेसी आहे. प्रत्येक निर्णय आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून घेत असतो. कोर ग्रुप आहे. त्याच्यामुळे तशापैकी चर्चा ज्या वेळेला होईल तर आम्ही जरूर त्या विषयाची चर्चा करू. पण एनडीए मधला आमचा सहभाग हा कायम आहे. पवार साहेबांनी एनडीए मध्ये यायला हवं असं तुम्हाला सुचवायचं आहे? कसं आहे, राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात गेली 6 दशकं आदरणीय पवार साहेबांनी आपलं कर्तृत्व, आपल्या राजकीय क्षेत्रातला प्रगत अनुभव केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एका उत्तुंग शिखरावरती नेला. त्यामुळे साहेबांनी अशी भूमिका घ्यावी असं म्हणण्यात मी मोठा नाही, मी छोटा काय पण एखादा ज्या वेळेला राजकीय विचार येतो, जसं मी काल सांगितलं लोकसत्तेमध्ये आलं 99 साली आम्ही काँग्रेसच्या पासून फारकत घेतली. त्यावेळेला देशात वाजपेयी साहेबांचं सरकार प्रस्थापित झालं. आमच्या समोर दोन्ही त्यावेळेला विचार होते, दोन्ही ठिकाणावर हे होतं, पण आम्ही लोकशाही आघाडीचं सरकार केलं. विलासरावच्या नेतृत्वाखालचं सरकार 8 पक्षाचं सरकार आलं. पण त्यावेळेला केंद्रामध्ये आम्ही त्यावेळेला सहभागी होऊ शकलो असतो
राज्यामध्ये आम्ही सहभागी झालो असतो शिवसेना भाजपच्या संख्याबळानुसार, पण तो निर्णय त्यावेळेला कॉन्शियसली आदरणीय पवार साहेबांनी घेतला गेला नाही, ज्या विचाराच्या माध्यमातून घेतला गेला नाही तो विचार मग मधल्या कालावधीमध्ये साहेबांनी राजीनामा देण्याचं घोषित केलं होतं. त्याची कारण मीमांसा म्हणूनच साहेब देशाचे नेते आहेत म्हणून साहेबांनी कुठली राजकीय भूमिका घ्यावी एवढं सांगण्याइतपत मी अजिबात त्या स्टेजवरती पोहोचलेला नाही आणि मला माझ्या स्वतःच्या मर्यादेची जाणीव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मी पुन्हा अधोरेखित करतो, एनडीए बरोबर सोबतचा कायम राहण्याची आहे. पण इलेक्शन संपल्यानंतर ही जी चर्चा चालू आहे की इलेक्शन संपल्यानंतर सुप्रियाताई केंद्रात मंत्री, रोहित पवार राज्यात मंत्री, ही जी चर्चा चालू आहे, आता चर्चा त्याचं सूत्र काय आहे तुम्हालाच माहिती आहे. एका सूत्राची माझी भेट घालून द्या म्हणजे मग मी पण समजून घेईन त्या सूत्राकडून हे नेमकं चर्चेत. तुमच्यासोबत सत्तेत असलेले संजय शिरसाट म्हणाले की शरद पवार हे आता संजय शिरसाटांनी का विधान करावं हे मी त्याच्याबद्दल अनभिज्ञ आहे. राऊत असं म्हणाले की एनडीएमध्ये ते जाणार. पूर्ण करूया ना, स्टेटमेंट पूर्ण हा, करू. संजय शिरसाटांची अनेक विधानं मी पाहिली, ती अनेक वेळेला व्यवस्थित असतात पण कधी कधी घसरतात. कधी कधी मी अनेक वेळेला म्हणत कधी कधी त्याच्यात हे धोतक दिसते, कारण त्यांनी पवार साहेब एनडीएमध्ये जाणार असं म्हणण्याचं धाडस करण्याचं कारण काय? हू इझी फॉर दॅट? हाऊ कॅन बी पॉझिटिव्ह टिकीट? हाऊ वी कॅन? पवार साहेब मी सांगितलं ना, ड्यू रिस्पेक्ट, कारण आम्ही वेगळी भूमिका घेतली त्यामुळे आम्ही टीकेला समोर गेलो, जाते आहोत, पण कारण आम्हाला साहेबांनी घडवलं, पण आम्ही एक भूमिका निर्धाराने घेतली ना, आम्ही एकत्रितपणाने बसून निर्णय घेतला ना आम्ही, त्याच्यामुळे आम्ही लोकसभा वेगळे लढलो, विधानसभा वेगळे लढलो, आम्हाला विधानसभेत जनतेने यश दिलं, सरकारमध्ये आम्ही त्या ठिकाणी आहोत. हा भाग झाला. आता एखाद्या पक्षाच्या